कुंभ राशीच्या लोकांनो, येणाऱ्या काही तासांत तुमच्या आयुष्यात असा एक भयानक भूकंप येणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याचा शेवटचा वाईट दिवस ठरणार की तुम्हाला एका भयंकर संकटाच्या खाईत ढकलणार. कारण 512 वर्षांनंतर बनणारा एक अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक राजयोग तुमच्या राशीत सक्रिय झाला आहे. तुमच्या अगदी जवळ राहणारी, तुमच्यासोबत हसणारी एक स्त्री तुमच्या पाठीमागे असा काही खेळ खेळतेय, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही स्त्री साक्षात माता लक्ष्मी बनून तुमचं नशीब उजळवणार की तुमच्या सगळ्या सुखांची राखरांगोळी करणार. जिच्या एका चुकीमुळे तुमचे अख्खे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. कोण आहे ती गूढ स्त्री आणि तिच्या नावाचे पहिले अक्षर काय आहे? जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटे बघून बंद केला किंवा अर्ध्यावर सोडून निघून गेलात, तर आयुष्यात कधीही भरून न निघणारे भयंकर नुकसान तुमचेच होईल. चला, शनिदेवाचे नाव घ्या आणि जाणून घ्या त्या स्त्रीचे आणि तुमच्या नशिबाचे गूढ रहस्य. पण लक्षात ठेवा, शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो न ऐकल्यास ही संपूर्ण भविष्यवाणी तुमच्यावर उलटून पडू शकते. तर कुंभ राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिना सुरू झालाय आणि पहिल्याच आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक असा अचानक व मोठा भूकंप येईल ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. ग्रहाची ही चक्रावून टाकणारी हालचाल तब्बल 512 वर्षानंतर घडत आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव पहिल्या 7 दिवसातच एका अत्यंत शक्तिशाली रूपात प्रकट होईल. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान तुमच्या आसपासच्या वातावरणात एक विचित्र गूढ शांतता, दबाव जाणवेल. काहीतरी अघटित घडणार आहे किंवा तुमच्या नशिबाचं चक्र अचानक पूर्ण 360 अंशात फिरणार. याची चाहूल तुम्हाला या पहिल्या आठवड्यात स्पष्टपणे लागायला सुरुवात होईल. पण मित्रांनो, या पहिल्या आठवड्यात तुमच्या रोजच्या आयुष्यात अचानक अशा काही गोष्टी घडतील ज्या तुम्हाला आतून हादरून सोडतील. ज्या कामाची तुम्ही कित्येक महिन्यांपासून वाट पाहत होता किंवा जी कामे कायमची अडकून पडली होती, त्या कामाबाबत अचानक एक धक्कादायक बातमी तुमच्या कानावर पडेल. एवढंच नाही तर तुमच्या अगदी जवळच्या विश्वासातील माणसाचा खरा भीषण चेहरा याच पहिल्या 7 दिवसात तुमच्या समोर उघडा पडेल. शनिदेवाने आता कर्माचा हिशोब चुकता करण्याचे सत्र पहिल्याच दिवसापासून सुरू केलंय. त्यामुळे ज्यांनी तुम्हाला आजवर छळले किंवा तुमचा वापर केला, त्यांना त्यांचा काळ जवळ आल्याची जाणीव याच आठवड्यात होईल. पण कुंभराशीच्या जातकांनो, सावध राहा. हा ऑगस्टचा पहिला आठवडा जितका तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो, तितकाच तो एका लहानशा चुकीमुळे भयंकर संकटाच्या दरीत ढकलण्यासह कारणीभूत ठरू शकतो. या पहिल्या आठवड्यात शनिदेव तुमची तीव्र परीक्षा घेणार आहेत. या काळात तुमच्या संयमाचा अंत पाहिला जाईल आणि तुमच्या मनात भीती, शंका, अस्वस्थता निर्माण केली जाईल. जर तुम्ही या पहिल्या 7 दिवसात घाबरलात किंवा घाई गडबडीत एखादा चुकीचा निर्णय घेतला, तर हा राजयोग तुमच्या हातातून निसटून जाईल. म्हणूनच पहिल्याच आठवड्यात घडणाऱ्या अद्भुत घडामोडीकडे अत्यंत सतर्कतेने पाहणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच मित्रांनो, पहिल्या आठवड्याची ही अस्वस्थता संपते तोच तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळातून एक असा भयंकर विश्वासघात बाहेर येईल जो तुमच्या पायाखालची जमीन सरकून टाकेल. कारण मित्रांनो, ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यांच्या पाठीशी तुम्ही संकटाच्या काळात खंबीरपणे उभे राहिला, तेच लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध भयंकर कट कारस्थान रचत असल्याचं स्पष्ट होईल. हे लोक तुमच्या तोंडावर तर गोड बोलून तुमची स्तुती करतात मित्रांनो, पण तुमच्या पाठीमागे मात्र तुमच्या नासाची वाट पाहत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील खरा बुरखा गळून पडल्याचे पाहून तुम्हाला प्रचंड मोठा मानसिक धक्काही बसेल. कारण हा विश्वासघात केवळ शब्दापुरता मर्यादित नसेल, तर तुमच्या कामात, व्यवसायात आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे तुमच्या घरातील गुप्त गोष्टी असो किंवा तुमची आर्थिक परिस्थिती असो किंवा तुमच्या कमजोरी असो, याचा वापर हे जवळचे लोक तुमच्याविरुद्ध शस्त्रासारखा करणार असतात. त्यामुळे तुमच्या सुखावर, प्रगतीवर अत्यंत काळी नजर ठेवून हे बसलेले लोक असतात. तुम्ही त्यांना तुमचे मानून ज्या गोष्टी सांगत बसतात, त्याच गोष्टीचा वापर करून ते समाजात तुमची बदनामी करण्याचा आणि तुम्हाला अडचणी टाकण्याचा कट रचतात. कुंभराशीच्या जातकांनो, ऑगस्टच्या या काळात जर तुम्ही वेळेस भावनिक होणे थांबवले नाही किंवा या काळ्या नजरेच्या लोकांपासून अंतर ठेवले नाही, तर हातात आलेला सुवर्ण काळ क्षणात निघून जाईल. शनिदेव तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहे की तुमच्याच घरात किंवा नात्यात लपलेल्या त्या विषारी सापांना वेळीच ओळखा. या विश्वासघाताच्या झटक्याने तुम्ही आतून तुटून जाल. पण लक्षात ठेवा,
शनिदेवाने ही परिस्थिती मुद्दाम निर्माण केली आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील ही विषारी माणसे कायमची बाहेर फेकली जावीत. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो, विश्वासघाताच्या या भीषण धक्क्याने तुम्ही आतून पूर्णपणे तुटलेले असतानाच या सर्व अंधारात एक चमत्कार घडणार आहे. जेव्हा जग तुमच्या विरुद्ध उभे राहील, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच लोक तुम्हाला सोडून जातील, तेव्हा तुमच्या आयुष्यात एक गूढ स्त्रीचा प्रवेश होईल. ही स्त्री कोणती साधारण स्त्री नसून तुमच्यावर ओढवलेल्या भयंकर संकटामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी शनिदेवाने पाठवलेलं एक संरक्षक ढाल आहे. साक्षात माता लक्ष्मीचे रूप असलेली ही स्त्री तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवताच आजवर तुम्हाला रुळवणारे तुमचं नशीब अचानक तुमचे सोनं करू लागेल. या स्त्रीवरती शनी व राहू ग्रहाचा अत्यंत शक्तिशाली आणि शुभ प्रभाव आहे. तिच्यामध्ये एक अशी अद्भुत सकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्या घरातील आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तीचा, काळ्या नजरेचा आणि तंत्रमंत्राच्या क्षणात नाश करेल. तिचे पाऊल तुमच्या आयुष्यात पडताच प्रत्येक वर्षापासून तुमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा भयंकर डोंगर हळूहळू नाहीसा होऊ लागेल. तुमची बंद पडलेली कामे असो, अडून बसलेला पैसा असो किंवा व्यापारातील प्रचंड तोटा अचानक मोठ्या नफ्यात बदलताना तुम्हाला दिसेल. जे काम करण्यासाठी तुम्हाला आधी दिवस रात्र घाम गाळावा लागू शकतो, तेच काम आता चुटक्यामध्ये पूर्ण होऊ शकते. कुंभ राशीच्या जातकानो, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही की स्त्री तुमच्यासाठी एखादे परके नाव नसून ती तुमच्या आसपासच कुठेतरी राहते. पण तुमच्या डोळ्यावर असलेल्या भावने पडद्यामुळे तुम्ही अजूनही तिला ओळखू शकला नाही. ही ती स्त्री आहे जी स्वतःच्या सुखाचा त्याग करून, कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्या सुखात खंबीरपणे पाठीशी उभी राहते. तिच्या येण्याने तुमच्या घरात गमावलेली सुख, शांती असो, समाधान असो किंवा समृद्धी परत येईल. पण सावधान, जर तुम्ही या स्त्रीकडे दुर्लक्ष केले किंवा तिला ओळखण्यात चूक केली तर तुमच्या आयुष्यात येणारा हा श्रीमंतीचा सुवर्णकाळ हातातून कायमचा निसटून जाईल. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा आणि भयानक प्रश्न हा आहे की या साक्षात लक्ष्मीचे रूप असलेली गूढ स्त्री नेमकी कोण आहे आणि तिला ओळखायचे कसे? तर शनिदेवाने या स्त्रीच्या रूपात किंवा तिच्या शरीरावर काही अत्यंत स्पष्ट चिन्हे दिली आहेत. सर्वात पहिली ओळख म्हणजे या स्त्रीचे कपाळ हे सामान्य स्त्रीपेक्षा थोडे मोठे, रुंद असेल व तिच्या डोळ्यामध्ये एक विचित्र चमक, गूढ अशी चमक किंवा तेज तुम्हाला जाणवेल. तिची भाषा किंवा बोलणे सुरुवातीला तुम्हाला थोडे कटू, थेट व खटकणारे कडवट वाटू शकेल, पण तिच्या प्रत्येक शब्दात तुम्हाला तुमच्या भल्याची चिंता दडलेली असेल. जी स्त्री तुमच्या चांगल्या काळात सोबत नसेल तरी तुमच्या वाईट आणि हताश परिस्थितीत कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्या पाठीशी उभी राहील, तीच ही भाग्याची स्त्री आहे. मित्रांनो, या स्त्रीच्या नावाचे पहिलं अक्षर रहस्य सांगायचं म्हणजे तर तिच्या नावाचे पहिले अक्षर मुख्यत्वे अ आणि र या अक्षरापासून सुरू होत असल्याची खूप मोठी शक्यता आहे. कुंभराशीच्या जातकानो, येथे एक गोष्ट पक्की मनात करा. या स्त्रीला प्रत्येक वेळी प्रेमाच्या आणि प्रेयसीच्या नजरेने पाहण्याची चूक अजिबात करू नका. ती स्त्री तुमची आई असू शकते, तुमची खरी बहीण असू शकते, तुमची धर्मपत्नी असू शकते किंवा एखादी प्रामाणिक मैत्रीण सुद्धा असू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर तिला बहिणीचा किंवा आईचा मान द्या. जर तुम्ही महिला असाल तर तिला आपली सर्वात विश्वासू मैत्रीण माना. शनिदेवाने तिला तुमच्या आयुष्यात एका वलयासारखे पाठवलंय. पण कुंभराशीच्या जातकांवर सर्वात मोठा धोका तर इथेच लपलेला आहे. तुमच्या राशीतील राहूच्या प्रभावामुळे तुम्ही अनेकदा खऱ्या व खोट्या माणसामधील फरक ओळखू शकत नाहीत. ज्या स्त्रीच्या तोंडात तुमच्याबद्दल खोटे कौतुक आहे ती तुमच्यासाठी विष ठरते आणि जी स्त्री तुम्हाला चुकीच्या गोष्टीवरून टोकते तीच तुमच्या आयुष्याचे सोने करते. मित्रांनो, ऑगस्टच्या या काळात जर तुम्ही अ आणि र या अक्षराच्या स्त्रीला ओळखले, तिचा योग्य मान सन्मान केला तर तुमच्या घरची गेलेली शोभा किंवा श्रीमंती क्षणात परत येईल. पण जर तुम्ही तिच्याकडून बोलण्यावर तिचा अपमान केला किंवा तिला दूर लोटले तर शनिदेवाचा भयंकर कोप तुम्हाला भोगावा मात्र नक्की लागेल. त्यासोबतच ऑगस्टचा हा महिना कुंभराशीच्या लोकांसाठी केवळ एक महिना नसून तुमच्या आयुष्याचा नवा जन्म घडवणारा काळ आहे. मित्रांनो, पण लक्षात ठेवा, ग्रहाचे हे शुभ फळ मिळवण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत कडक नियम व महाउपाय पाळावे लागतील. सर्वात आधी म्हणजे संपूर्ण महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणतीही गुप्त योजना असो, आर्थिक कमाई असो किंवा घरात अंतर्गत ज्या गोष्टी घडत असतात कुणासमोरही उघडे करू नका. तुमचे यश गुप्त ठेवणे हाच या काळातील सर्वात मोठा मंत्र असेल. जितके तुम्ही शांत राहाल तितक्याच पटीने ग्रहाची व शनिदेवाची कृपा तुमच्यावर वेगाने काम करेल.
मित्रांनो, 152 वर्षानंतर आलेला हा सुवर्ण काळ हातातून निसटू नये म्हणून ऑगस्टच्या प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा. गरजूंना काळ्या वस्तू, अन्नाचे दान करा. घरात व कामाच्या ठिकाणी नकारात्मकता दूर करण्यासाठी रोज संध्याकाळी कापूर किंवा लवंग एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरावा. हा उपाय केल्याने तुमच्यावर टाकलेली काळी नजर असो, वाईट शक्ती असो, शत्रूचे षडयंत्र क्षणात भस्म होतील आणि त्या भाग्यशाली स्त्रीचे शुभ पाऊल तुमच्या घरात पडण्याचे मार्गही मोकळे होतील. कुंभराशीच्या जातकांनो, तुमच्या संघर्षाचे दिवस आता संपले आहेत. शनिदेव स्वतः तुमचे नशीब लिहायला तयार झाले आहेत. जर तुम्हाला शनिवर देवावरती आणि तुमच्या नशिबावरती पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या जवळच्या कुंभ राशीच्या लोकांसोबत नक्की शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने 3 वेळा जय शनिदेव महाराज असं लिहायला अजिबात विसरू नका. शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील मित्रांनो आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, संपत्तीचा वर्षा सुद्धा होईल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.